जंतर मंतरवर झालेलं आंदोलन, आंदोलक विद्यार्थी, त्यांना अँटी नॅशनल लावलेला टॅग, या सगळ्याबद्दल मोहनरावांचं काय मत आहे? आंदोलन भी एक डायलॉग का तरीका है। हम लोगों को भी ऐसा देखना चाहिए कि अगर जेनजी चिल्ला रही है तो विरोध के लिए नहीं चिल्ला रही, कुछ तकलीफ है इसलिए चिल्ला रही। बिल्कुल, उसको ठीक करना चाहिए। निषेध व्यक्त करणे किंवा आंदोलन करणे इज अ वे ऑफ डायलॉग, आणि म्हणून मोहनरावांनी एक अतिशय चांगलं विधान केलं की माझा या पिढीवर जास्त विश्वास आहे। लेकिन मुझे अगर आंख मूंदकर विश्वास रखने के लिए कहा तो मैं जैन जी पर विश्वास रखूंगा। त्यांची जी प्रश्नोत्तरं सरसंघचालकांची सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहेत, त्यात एका ठिकाणी एका मुलानी का मुलीनी, त्याच्या नावावरून कळत नाहीये कोण आहे ती, तिने फार चांगलं वाक्य लिहिलंय। त्याच्यातच मला असं वाटतं या सगळ्याचं सार आहे की क्लॅश विथ बीजेपी, क्रश विथ RSS किंवा क्रश विथ सरसंघचालक, असं जे वक्तव्य केलं ते टिपिकल आजच्या जैन झीचा मूड किंवा या कार्यक्रमानंतरची प्रतिक्रिया जी सोशल मीडियावर आली त्याचं दर्शक होतं। नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर। काल मुंबईमध्ये एक अत्यंत महत्वाचा संवाद झाला, ज्याला 100 शहरातले 2000 तरुणी आलेल्या होत्या, म्हणजेच तरुणाई आलेली होती। अर्थात तरुणाई हा शब्द ज्या वयात मी आहे आणि ज्या वयाचं वर्णन आता जेनझी बूमर्स असं करते त्यांना समजेल असं आहे। तर जे तरुण आपले प्रेक्षक आहेत किंवा जेन झी प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे तिकडे जो संवाद होता तो जेन झी किंवा जेन अल्फाशी होता। अर्थात तुम्हाला वाटलं असेल की या संवादासाठी कोणीतरी फिल्म स्टार किंवा अशी कोणी व्यक्ती आलेली होती का, तर अजिबात नाही। त्यांच्याशी संवाद साधत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत। आणि मोहनराव भागवत किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा असा जेन झीशी संवाद साधतोय, जेन अल्फाशी संवाद साधतोय, हीच अनेकांसाठी अत्यंत धक्कादायक बाब होती। अर्थात जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जवळून ओळखतात त्यांच्यासाठी यात काही फार नवीन नव्हतं, परंतु जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर त्यांनी असा संवाद साधणं याला एक विशेष महत्व आहे। याचं कारण आंदोलनाबद्दल त्यांची मतं काय, शिक्षण क्षेत्राबद्दल मतं काय, आपल्याकडे आंदोलकांना अँटी नॅशनल म्हणलं गेलं त्याबद्दल काय, आंदोलनाची भाषा आणि ग्रामर काय असलं पाहिजे त्याविषयी त्यांचं मत काय आहे, किंबहुना आता सडक ही तय करेगी लोकशाही का भवितव्य अशी जेव्हा वक्तव्य होतात त्यावेळेला या सगळ्याबद्दल मोहनरावांचं काय मत आहे, रोजगाराबद्दल काय मत आहे, बेरोजगारीबद्दल काय मत आहे, LGBT म्हणजे समलैंगिक संबंधांबद्दल काय मत आहे, पाकिस्तान, चीन, असे अनेक प्रश्न आहेत की ज्याच्याबद्दल त्यांची मतं काय आहेत हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं महत्वाचं होतं। म्हणजेच एक प्रकारे वाद संपून किंवा वाद मागे ठेवून आता संवादाला सुरुवात होती आहे। याचं एक निदर्शक कुठलं असेल तर ते अशा स्वरूपाची गोष्ट समोर येणं महत्वाचं आहे। हा जेव्हा संपूर्ण कार्यक्रम मी पाहिला त्यावेळेला माझी एक प्रतिक्रिया पहिली झाली की ज्याला आपण एक संवादाचा पूल म्हणतो किंवा एक कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणतो, हा जर याचा मापदंड लावला तर याला 100 पैकी 100 मार्क द्यायला हरकत नाही। कारण अत्यंत बेबाक, ज्याला हिंदी शब्द आहे बेबाक, किंवा अत्यंत मोकळेपणानं जे आजच्या जेन झीच्या मनातले प्रश्न, कन्सर्न्स, भ्रम, पूर्वग्रह आहेत हे सगळे व्यक्त झाले। आणि त्या सगळ्यावर मोहनराव भागवत यांनी अत्यंत खुली अशी मतं व्यक्त केली, जे मला संघाच्या काही लोकांकडनं सांगण्यात आलं, स्वयंसेवकांकडनं, ज्यांनी या कार्यक्रमाच्या संदर्भाची सूचना दिलेली होती की पहिल्यांदा त्यांचं भाषण होतं, परंतु त्या भाषणाच्या ऐवजी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ठरवला गेला आणि प्रश्न विचारणारी व्यक्ती सुद्धा ही कोणी 40-50ची नव्हती, तर एक 20 वर्षाचा तरुणच किंवा त्याच्यापेक्षा कमी वय असलेला तरुण होता। आणि त्यांनी त्या प्रश्नांची भाषा जरी तुम्ही पाहिली तरी तुमच्या लक्षात येईल की ती जेन झीचीच अशा स्वरूपाची एक भाषा आहे। आणि त्यातलाच हा जो संवाद होता तो अत्यंत महत्वाचा आहे। याच्यात मोहनराव अनेक गोष्टींवर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यावर बोलले। त्यातलं सर्वात महत्वाचं वक्तव्य होतं ज्याचं आत्ताच्या काळामध्ये फार मोठा रिलेव्हन्स आहे, तो म्हणजे जंतर मंतरवर झालेलं आंदोलन, आंदोलक विद्यार्थी, त्यांना अँटी नॅशनल लावलेला टॅग, या सगळ्याबद्दल मोहनरावांचं काय मत आहे। मोहनरावांनी त्याविषयी काय मत व्यक्त केलं ते प्रथम आपण ऐकूया। आंदोलन भी एक डायलॉग का तरीका है। हम यहाँ बैठ के बात कर रहे हैं, इसमें समझ में आ गया ठीक है, नहीं तो हमारा डिबेट चलेगा। आप किसी कठिनाई में हो या मैं किसी कठिनाई में हूँ, सुलझाना आपके हाथ में है, मेरे हाथ में, और नहीं हो रहा है।
तो मैं चिल्लाऊंगा, मैं आपको वहां से लेके आऊंगा, ये पहले करो, अर्जेंट है, ऐसा कहूंगा। डेमोक्रेसी में प्रोटेस्ट भी कॉन्सेंसस बनाने का एक तरीका है। लॉट ऑफ व्यूज कम टुगेदर and a consensus is evolved after discussion. That discussion may happen through dialogue. Due to various reasons, if that thing is not heard, agitation पर जा सकते हैं। लेकिन ये सब करना है to evolve the consensus, not to create divisions. मोहनरावांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आणि ते म्हणजे निषेध व्यक्त करणे किंवा आंदोलन करणे इज अ वे ऑफ डायलॉग. ज्या वेळेला तरुणाई एखादा प्रश्न मांडते त्यावेळेला ती संवाद साधते, ते नाही झालं तर डिबेट होते आणि डिबेटनी प्रश्न सुटला नाही तर मग ते आंदोलन करतात आणि आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे. इट्स अ वे दे एक्सप्रेस, दे 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 डायलॉग, दे कम्युनिकेट. पूर्वीची जी पिढी होती ती आई वडिलांनी सांगितलं की आपल्यापेक्षा वरिष्ठांनी सांगितलं तर त्याचं ऐकणे याच्यातच धन्यता किंवा हेच त्यांच्या आयुष्यात त्यांना शिकलेले होते. परंतु आत्ताची पिढी ही प्रश्न विचारते. हम लोग जेन जी की आयु में थे तो हमारी पीढ़ी का स्वभाव ऐसा था कि बड़े जो कहते थे वो मान लेते थे, हम क्वेश्चन नहीं करते थे। तो उस समय की परिस्थिति। अभी जेन जी, वो जेन अल्फा, वो प्रश्न पूछते हैं, उनको लॉजिकल आंसर चाहिए, करेक्ट, और इसके साथ प्यार चाहिए। प्यार है तो ये आंसर दे सकते हैं। आपका मेरा परिचय नहीं, आपस में कोई संबंध नहीं, और आपने प्रश्न पूछा तो मैं पूछूंगा, तुम कौन होते हो पूछने वाले, ऐसा होगा। लेकिन हम जानते हैं एक दूसरे को, आपस में कुछ संबंध है, तो आपने पूछा तो मैं जवाब दूंगा। त्याची उत्तरं त्यांना पटतील अशी आली तरच ती शांत बसते, अन्यथा प्रश्नावर प्रश्न विचारत राहते. आणि ती उत्तर आहेत, त्या उत्तरांमध्ये ते काय शोधतात तर त्या उत्तरांमध्ये ते एव्हिडन्स शोधतात, म्हणजे पुरावा शोधतात. आणि तो पुरावा कितपत सबळ आहे हे ते त्यांच्या तर्काच्या कसोटीवर, अनुभवाच्या कसोटीवर घासून पाहतात आणि मगच ती गोष्ट स्वीकारतात. आणि म्हणून मोहनरावांनी एक अतिशय चांगलं विधान केलं की माझा या पिढीवर जास्त विश्वास आहे. लेकिन मुझे अगर आंख मूंदकर विश्वास रखने के लिए कहा तो मैं जैन जी पर विश्वास रखूंगा. क्या बात है. मला असं वाटतं जे कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर मगाशी जे म्हटलं ना ते या एका वाक्यावरून म्हटलं की आय ट्रस्ट दिस मोर. त्यामुळे हा एक विश्वास एकमेकांवर बसण्याचा हा जो एक कार्यक्रम होता तो त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा होता. त्यामुळे आंदोलन करणं काही चूक नाही, परंतु ते आंदोलन करताना कशा पद्धतीनं करावं या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आपल्याला रूपरेषा घालून दिलेली आहे, याच्याबद्दलचे जे विचार व्यक्त केलेत तेही वाचण्याविषयी आणि ते फॉलो करण्याविषयी मोहनरावांनी आग्रह धरला होता. आणि तो अत्यंत आजच्या काळात महत्वाचा अशा करताय की जेव्हा अब लोकशाही का भवितव्य संसद नाही सडक तय करेगी, अशा प्रकारचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होतं. आणि बाबासाहेबांचं जे संसदेसमोर त्यांनी आपलं घटना सादर केली, संविधान सादर केलं, त्यावेळेला जे भाषण केलं तर त्यात त्यांनी ह्या अनार्की ऑफ ग्रामरचा उल्लेख केलेला होता, अराजकतेच्या ग्रामरचा, व्याकरणाचा उल्लेख केलेला होता की आता आपण सविनय कायदेभंग किंवा सत्याग्रह, आंदोलनं अशा गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. आणि आज आंदोलन करण्याचा संविधानाने दिलेला लोकशाहीचा अधिकार वापरून त्याच्या आडून हिंसेचा प्रयोग केला जातोय आणि संविधानाने दिलेल्या संसदेलाच नाकारण्याकरता. म्हणून योगेंद्र यादव काय म्हणले होते ते एकदा बघा. मैं काफी वक्त से कह रहा हूं कि अब देखिए, अब इस देश में डेमोक्रेसी का फ्यूचर संसद से तय नहीं होगा, सड़क से तय होगा. आणि याच विषयावर आता मोहनराव भागवतांनी काय मार्गदर्शन केलं हे बघा. जैन जी ने आंदोलन नहीं करना चाहिए वगैरह, ऐसा मैं करूंगा नहीं, लेकिन कैसे करना, क्या करना डेमोक्रेसी में, इसके तरीके भी बताए हैं. अब कॉन्स्टिट्यूशन हमको जिन्होंने दिया, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का, अगर 2 स्पीचेस हमने पढ़ लिए तो ये कैसे करना क्या करना उसका उसमें इंडिकेशन है. आता तुम्हाला या दोन्ही विचारांमधला फरक नक्की कळला असेल.
आंदोलन करणं हा आजच्या जेन झीचा अधिकार आहे, पण ती आंदोलन करताना त्याच्या मर्यादा आणि त्याचं भान हे सुट्टा कामा नये, याला फार महत्व आहे. आणि म्हणून मला असं वाटतं इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज विच वॉज गिवन. या व्यतिरिक्त त्यांनी शिक्षण, रोजगार आणि आरक्षण याविषयी काही मूलभूत मतं व्यक्त केली. शिक्षण आणि त्याचे प्रश्न हे प्रथम आपण स्वीकारले पाहिजेत असं त्यांनी सांगितलं. बघा मोहनजी काय म्हणाले. लेकिन बेसिक तो ये है कि शिक्षा हम अगली पीढ़ी बनाने के लिए दे रहे हैं, स्कूल चलाने या पैसा कमाने के लिए नहीं दे रहे. ये होना चाहिए और हम सब लोगों का सहभाग उसमें होना चाहिए, सब लोगों का ध्यान रहना चाहिए, तो ठीक रहेगा. शिक्षण हे प्रॉफिटसाठी नाही आणि केवळ शिक्षणाची जबाबदारी सरकारवर सोडून चालणार नाही. तिथे प्रायव्हेट पार्टनरशिप गव्हर्नमेंट बरोबर व्हायला पाहिजे. एक प्रकारे त्यांनी नव्या मॉडेलची एक रचनाच मांडली की दिस शुड नॉट बी फॉर प्रॉफिट मेकिंग. त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी शिक्षणावरचा जो खर्च आहे, जो आपल्याकडे आता 3% सुद्धा कमी होतोय, त्याच्यातही भरपूर गळती असणारच, पण तो मुद्दा वेगळा आहे. 6% असली पाहिजे. आणि हे महत्वाचं अशा करता आहे, याचं कारण असं आहे की भारत हा तरुणाईचा देश आहे. जगातली सर्वात जास्त तरुणाई आता आपल्याकडे आहे. त्यांना शिक्षित करणे, त्यांना तंत्रकुशल करणे, त्यांना काल सुसंगत करणे, याच्याकरता आपण शिक्षण आणि त्याचा दर्जा आणि त्याची रीच वाढवली पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण देतो मग पटेल. 140 कोटी भारतीय आणि 140 कोटी चीनी, दोघांची तुलना सहज शक्य आहे. पण चीनमध्ये 20,000हून अधिक विद्यापीठ आहेत आणि आमच्याकडे 1200च्या पुढे विद्यापीठ नाहीत. मग आम्ही आमचा विकास कसा करणार आहोत? आणि ह्याच्यावरच भाष्य करताना मोहनरावांनी आपल्या बजेटमध्ये 6% खर्च, जीडीपीच्या 6% खर्च हा एज्युकेशनवर व्हायला पाहिजे याबद्दल आग्रह धरला. क्योंकि 6% बजट अलोकेशन की मांग तो पुरानी है और हम उसका समर्थन करते हैं. बढ़िया है. हम तो बढ़िया है. एजुकेशन वगैरह में जाने वाले लोग नहीं हैं, लेकिन ये मांग उचित है ऐसा हमको लगता है. उस पर इम्प्लीमेंटेशन होना चाहिए. अब सरकार के द्वारा ठीक इम्प्लीमेंटेशन हो, इसके लिए क्या क्या करना चाहिए, केवल वो करने से नहीं होगा. क्योंकि ऐसा तो कभी किसी ने कहा नहीं कि सरकारी पूरी शिक्षा चलाए. तो हम सब मिलके तो चला सकते हैं. स्कूल चलाने का एक बहुत बड़ा प्रयास हमारे कार्यकर्ता भी विद्या भारती संगठन के माध्यम से कर रहे हैं. तो कि 23,000 अच्छे स्कूल चलते हैं बहुत प्रांतों में, उसका एक प्रेस्टीज है. तो ये तो कोई बजट वगैरह के भरोसे नहीं हुआ है. या पार्श्वभूमीवर सरकारचा शिक्षणावर होणारा खर्च वाढला पाहिजे हे त्यांचं विधान अत्यंत महत्वाचं आहे. त्याच वेळेला त्यांनी जसे इतर काही डेव्हलप्ड विकसित देशांमध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी म्हणून सोशल मीडिया बॅन केला गेला, तसा तो ऑस्ट्रेलियामध्ये केला, इंग्लंडमध्ये केला, आणखीनही काही देश आहेत, त्यांनी स्पष्टपणे त्याला नाही असं उत्तर दिलेलं आहे. पण ते करताना तिथे काय काय स्वरूपाची स्वयंबंधनं असलं पाहिजेत याच्याबद्दलही भाष्य केलं. ऐका काय म्हणाले. जैन जी वगैरह उनमें ये विवेक उत्पन्न हो क्या करना कैसे करना, ऐसा उसके पहले की जनरेशन हम लोगों को रहना पड़ेगा. उसके बाद अगर ये डिसिप्लिन वगैरह लागू होती है तो वो काम करेगी. नहीं तो फिर किसी बात को बैन करो आप तो 2 नंबर के मार्केट में चली जाती है और ज़्यादा जोर से चलती है. ये नहीं होना चाहिए. इसलिए इसका उत्तर देना है तो पूरे समाज को ऐसा उत्तर देना पड़ेगा सरकार सहित, तभी ये काम होगा. सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा समलैंगिक संबंधांकडे कसं पाहतोय, त्यांच्या विवाहाबद्दल त्यांची काय मतं आहेत याच्यावरचाही प्रश्न विचारला गेला. अर्थातच ज्यांचा RSS कडे बघायचा दृष्टिकोन हा डाव्या विचारसरणीतून किंवा त्यांच्या खिडकीतून बघायचा होता, त्यांना तो काहीसा धक्काच बसला असेल. पण अशाच प्रकारची वक्तव्य किंवा विचार यापूर्वी संघातर्फे दत्तात्रयजी होसबळे म्हणजेच संघाचे सरकार्यवाह यांनी व्यक्त केलेली होती. त्यांनी त्याही वेळी सांगितलं होतं, त्याचा पुनरुच्चार एक प्रकारे आता सरसंघचालकांनी केला, आणि तो म्हणजे की प्रथम आपण त्यांचं अस्तित्व स्वीकारलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांच्यासाठी व्यवस्था निर्माण केली पाहिजे.
आपल्याकडच्या विवाह संस्थेचा एक प्रकार आहे, एक त्याची व्यवस्था आहे. तसंच यांच्या लग्नाच्या संदर्भामध्ये एक व्यवस्था केली गेली पाहिजे. मला असं वाटतं इतके प्रागतिक आणि पुरोगामी विचार हे ऐकून तिथल्या अनेकांना धक्का बसला असेल एवढं मात्र नक्की. तो सेम, डिड आय एवर से सेम मॅनर? सॉरी सर. डिड आय एवर से सेम मॅनर? नो सर. नो. नो. LGBT or whatever, they are all part of the society थैंक यू. which we belong to. And in our society, there is a tradition of accommodating them. There were systems. Now, marriage is not in our tradition, vivaha. That is not a convenience created so that two people should live together. It is an institution which is created by marriage, family. Family is unit of society. And next generations are trained in kutumba or family to be good citizens of that country. So training of next generation by their relations, mata, pita, all these things. That is also an ancient system running. Now, we have to have some system first. The existing system, if we disturb, and new systems we don't have, that will create a conflict. Secondly, we cannot mix these things. We have to prepare the society first. Because laws don't dictate society. Society dictates the laws. है ना? जी. So we have to educate the society first. That stage is not there. And at this stage, if we tamper with the vivaha system, that will create some other side effects. So instead of that, prepare a system which can accommodate all these people. They are part of the society. And it should be seen to accordingly. That is definite. But manner can change. Manner has to change. This situation, we have to have these special measures. अर्थातच यावर विरोधी पक्ष काहीतरी रिॲक्शन देणार हे उघडच होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक जेव्हा अशा प्रकारचा एक इनोव्हेटिव्ह उपक्रमात सहभागी होत आहेत, बोलतायत आणि त्याला 2000 विद्यार्थी 100 शहरातून येत आहेत, त्याच्यावर प्रतिक्रिया येणारच. सर्वात महत्वाची प्रतिक्रिया होती चिदंबरम यांच्याकडनं आलेली. बघा चिदंबरम काय म्हणतात त्यांच्या एक्स किंवा ट्विटमध्ये. आता चिदंबरम यांचं जे ट्विट आहे ते काहीसं अपुऱ्या माहितीवर तरी आधारित आहे किंवा काहीसं खोडसाळपणे तरी केलेलं आहे. याचं कारण दोन विभिन्न गोष्टी आहेत. आंदोलन करण्याचा अधिकार असणे ही एक वेगळी बाब आणि आंदोलन कसं करायचं या संदर्भात काही गोष्टी असणं ही दुसरी बाब. अतुल लिमये यांनी त्यांच्या भाषणामध्ये संभाजीनगरमध्ये जी विधानं केली त्यात त्यांनी जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाला ज्या ज्या संघटनांनी पाठिंबा दिलेला होता त्या संघटनांची यादीच दिली आणि त्यांची कुंडलीच समोर मांडली. त्याचबरोबर याच्या संदर्भातला जो कट रचला गेला, कारस्थान होतं, त्याचे सगळ्या गोष्टी त्यात त्यांनी उघड्या केल्या. एक लक्षात घ्या, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलनाच्या आडून देशविघातक गोष्टी करण्याचा अधिकार नाही. आंदोलनाच्या आडून तुम्हाला या देशाच्या विरोधात, संसदेच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधात गोष्टी करायचा अधिकार नाही. या दोन्हीतला फरक जर तुम्हाला समजून आला तर तुम्हाला चिदंबरम यांची टीका नेमकी कुठल्या अज्ञानातून किंवा ज्ञानातून झाली आहे हे लक्षात येईल. विजय वडेट्टीवार यांनी एक मुद्दा मांडला, तो म्हणजे एकीकडे तुम्ही आंदोलकांवर गोळीबार करता, मारहाण करता. बघा ते काय म्हणाले. अभी युद्ध विरोध में जाने के बाद युद्ध को आप लोगों ने बुरी तरह पीटा, बच्चों के साथ में भद्र व्यवहार किया पुलिस ने वहाँ पे, जो दिल्ली पुलिस है, किसके इशारे पर किया? अब बच्चों के साथ, भविष्य के साथ में आप खिलवाड़ कर रहे हो. सवाल असा आहे, मारहाण झाली ती विद्यार्थी आंदोलकांच्या आडून हिंसा पसरवणाऱ्या, पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आणि गुंडागर्दी करणाऱ्या अशा गुंडांवर झाली आणि असे 2800हून अधिक गुंड
की ज्यांच्यावर याआधी भीषण गुन्हे दाखल झालेले आहेत, ते पॉस्कोचे आहेत, ते दरोडेखोरीचे आहेत, ते खुनाचे आहेत, ते बलात्काराचे आहेत, ड्रग्सचे आहेत, अशा प्रकारचे आंदोलक होते, त्यांच्या मारहाणीबद्दल बोललं जात आहे. ती मारहाण आणि विद्यार्थ्यांना त्या धामधुमीत झालेली मारहाण, या दोहोंचा कुठेतरी सरमिसळ तर होत नाही ना, याचाही विचार या निमित्ताने व्हायला पाहिजे. अर्थात कुठल्याही मारहाणीचं विद्यार्थ्यांवर झालेल्या, निष्पाप विद्यार्थी जे आंदोलन करायला होते याचं इथे समर्थन करता येणार नाही. त्यांचा आंदोलनाचा अधिकारच आहे, पण ते आंदोलन करताना आपल्या मागून ज्या गोष्टी चाललेल्या होत्या त्या जेव्हा उघड्या केल्या जातात तेव्हा जे झोंबतं ना, ते विरोधी पक्षांच्या वक्तव्यातून बाहेर पडताना दिसतं. तृणमूल काँग्रेसचे नेते याबद्दल काय म्हणाले ते ऐका. अच्छा, ये इस उम्र में मोहन भागवत कोशिश कर रहा है जेनजी से मिलने का, अच्छा बात है, लेकिन इससे कुछ नहीं होगा. नथिंग विल हॅपन. अर्थात ते स्वतःच्या पक्षाचं भवितव्य सांगत होते की काय, मला कळत नाही की काहीच होऊ शकणार नाहीये. असो, त्यांनाही त्यांचे टीका करायचा अधिकार आहे. पण मला असं वाटतं की त्यांची जी प्रश्नोत्तरं सरसंघचालकांची सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहेत, त्यात एका ठिकाणी एका मुलानी का मुलीनी, त्याच्या नावावरून कळत नाहीये कोण आहे ती, तिने फार चांगलं वाक्य लिहिलंय. त्याच्यातच मला असं वाटतं या सगळ्याचं सार आहे की क्लॅश विथ बीजेपी, क्रश विथ RSS किंवा क्रश विथ सरसंघचालक, असं जे वक्तव्य केलं ते टिपिकल आजच्या जेनझीचा मूड किंवा या कार्यक्रमानंतरची प्रतिक्रिया जी सोशल मीडियावर आली त्याचं दर्शक होतं. हे कदाचित आपल्याला पटणार नाही. आत्ताच्या या कार्यक्रमात मांडलेले विचार आपल्याला पटतील किंवा पटणारे नाही, पण जरूर व्यक्त व्हा. तुर्तास मी इथेच थांबतो. आपल्या प्रतिक्रिया सभ्य भाषेत जरूर खाली व्यक्त व्हा. कार्यक्रम शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.